चला तर ताईंनो, आज आपण वाटाण्याचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। आता इथं गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 2-3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, थोडंसं तांदळाचे पीठ, हळद घातली, ओवा क्रश करून घातले, छान पीठ मळून घेतलं, झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवलं आहे। आता हिरवी मिरचीचं वाटण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये आपण वाटाणा बारीक वाटून घेणार आहोत। आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा बनवला आता तो घालून, थोडंसं मीठ घालून, चाट मसाला घालून व्यवस्थित परतवून घेतलं आणि आता कणिक छान मुरलेली होती, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। याच्यामध्ये आता तयार केलेलं वाटाण्याचं सारण आपण भरून घेणार आहोत आणि पुरणपोळीला ज्याप्रमाणे कव्हर करतो तसं कव्हर करून याचा हलक्या हाताने आपण पराठा इथं लाटून घेणार आहोत, जेणेकरून याच्यातलं सारण बाहेर निघणार नाही। गॅसवर तेल किंवा तूप लावून आपण याला शेकून घ्यायचं आहे। मस्त हा पराठा आपण दही किंवा सॉससोबत खाऊ शकतो। असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।